वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यातील मंदिरांमध्ये आठवड्यातून एकदा महाआरती करण्याचा ऐतिहासिक ठराव साईंच्या शिर्डीमध्ये करण्यात आला आहे। शिर्डी येथे आयोजित राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषदेत हा ठराव करण्यात आलाय। महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने 2 दिवसीय अधिवेशन शिर्डीत घेण्यात आलं होतं। या अधिवेशनासाठी राज्यभरातील 750 मंदिरांचे 1000हून अधिक विश्वस्त सहभागी झाले होते। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील सर्व मंदिरांमध्ये आठवड्यातून एकदा सामूहिक महाआरती करण्याचा निर्णय यावेळेस घेण्यात आलाय। या संदर्भात सुनील दवंगे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, आपल्याला ते सविस्तर माहिती देतील। सुनील, राज्यातील मंदिरांमध्ये आता आठवड्यातून एकदा तरी महाआरती करण्याचा ऐतिहासिक ठराव करण्यात आला आहे। नेमकं काय काय आहे या व्यतिरिक्त? नक्कीच वर्षा, शिर्डीमध्ये जे आहे ते मंदिर महासंघाच्या वतीने जे आहे ते राज्यस्तरीय जे अधिवेशन झालं, यामध्ये राज्यभरातील जे 750 मंदिरांचे 1000हून अधिक विश्वस्त जे आहेत ते सहभागी झाले होते। यामध्ये 2 दिवस जे आहेत मंदिरांचे किंवा इतर जे मठ असतात त्या मठाचे जे मठाधिपती असतात त्यांनी देखील या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर मंदिरामध्ये जे मंदिर असतात, हिंदू मंदिरं खास करून असतात, त्याच्यामधील जो पैसा असतो तो पैशावर सरकार जे आहे सरकारच्या नियंत्रणात अनेक मंदिरं जातात असं देखील रामगिरी महाराज यांनी म्हटलेलं होतं। त्यानंतर वक्फ बोर्डाच्या वतीनं जे मंदिरांवर अतिक्रमण केलं जातं यावरही चिंतन मंथन यामध्ये झालेलं आहे। आणखीन एक खास करून म्हणजे की राज्यभरातील जे मंदिर आहे या मंदिरांचं संरक्षण होणं त्यांचं म्हणणं आहे की गरजेचं आहे। अशा विविध गोष्टींवरती ही जी आहे ही बैठक जी आहे ही पार पडलेली आहे। 2 दिवस हे अधिवेशन चाललेलं होतं। यामध्ये जे राज्यभरातील जे आहे मोठमोठे साधू संत जे आहेत त्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे। खास करून जर म्हटलं आपण तर सनातन संस्थेचे धर्म प्रचारक जे आहेत सद्गुरू स्वाती खाडे यांनी आणि तारकेश्वर महाराज मल्हारा अचलपूर येथील घरमाळ संस्थाचे महंत देवराव बाबा, तसेच सरला बेटाचे रामगिरी महाराज असतील यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे। याचबरोबर आपण जर बघितलं तर रणजित सावरकर होते, त्यांनी या जे अधिवेशन होतं यासाठी आपला सहभाग नोंदवलेला होता आणि मोठ्या प्रमाणात विश्वस्त या ठिकाणी आलेले होते। राज्यभरातील जी मंदिरं आहे यांचं संरक्षण झालं पाहिजे। ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होतो किंवा दान धर्म उपलब्ध होतो अशा मंदिरांना सरकार जे आहे त्यांच्या नियंत्रणात घेतं आणि विकासासाठी जो देवाचा पैसा असतो तो खर्च केला जातो असं एकंदरीत यातून एक सूर बाहेर पडलेला दिसून येतोय। जे मोठे धनाढ्य मंदिर आहेत जसं शिर्डीचं साईबाबा देवस्थान असेल किंवा सिद्धिविनायक मंदिर असेल, अशा मंदिरामध्ये जे दान धर्म होतो तो भक्त जे आहे ते देवाला दान करत असतात आणि सरकार जे आहे विकासाच्या नावावरती या पैशांवरती डल्ला मारतंय असं एकंदरीत या ठिकाणी बोललं जातंय। विकास करायचा असेल सरकारला तर त्यासाठी ट्रस्ट जे आहे टॅक्स घेतला जातो साधारण सर्वसामान्य माणसाकडून, त्यातून विकास करावा आणि मंदिरं जे आहे देवाला आलेला पैसा आहे तो भक्तांच्या युटिलिटीसाठी, भक्तांच्या नियोजनासाठी असेल, मंदिराच्या व्यवस्थापनासाठी असेल, त्यासाठी तो खर्च झाला पाहिजे आणि मंदिराचं खास करून संरक्षण झालं पाहिजे। यासाठी राज्यभरातील जे काही मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये आता सामूहिक आरती करण्याचा निर्णय जो आहे तो मंदिर न्यासानं घेतलेला आहे। 2 दिवस हे अधिवेशन चाललं होतं। यामध्ये धर्मप्रचारक जे असतील ते मोठ्या प्रमाणात आले होते। मीडिया सेलचं देखील या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर बघितलं तर आता नव्या रूपानं मीडिया सेल जे उभारण्यात आलेलं आहे त्याला एक अत्याधुनिक पद्धतीनं राज्यभरातील जी मंदिरं आहेत त्यांना कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी या ठिकाणचा एक प्रयत्न असल्याचं दिसून येतंय। 2 दिवस चाललेल्या अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर राज्यभरात एकाच वेळेस आता ही महाआरती होणार आहे। यामध्ये जे मंदिर आहे या ठिकाणी जे विश्वस्त उपस्थित झाले होते राज्यभरातले 750 जे मंदिर आहेत त्यातले 1000पेक्षा जास्त विश्वस्तांनी या ठिकाणी आपली नाव नोंदणी केली आहे। त्यामुळे आता ज्या दिवशी एकत्रित येऊन ही आरती होईल त्यावेळेस एकाच दिवशी एकाच ठिकाणून ही सामूहिक आरती जी आहे ती होणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर राज्य सरकारवर या ठिकाणून निशाणा साधण्यात आलेला आहे की मंदिरामध्ये आलेला जो पैसा आहे तो विकास कामाला न वापरता हा मंदिरासाठी वापरायला गेला पाहिजे। वक्फ बोर्डाकडे जी जमीन सध्या मंदिरांची आहेत त्यावर देखील सरकारने आता व्यवस्थित नियंत्रण केलं पाहिजे आणि त्याबरोबर सरकारचा मंदिराचा जो पैसा आहे तो सरकारने घेऊ नये असा कायदाच करावा अशी मागणी जी आहे ती या अधिवेशनात करण्यात आलेली आहे। निश्चितच सुनील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू।